विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि चौथा शिवबा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माथा सुधारण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं, हरिपाठ दिला, चांगले पासष्य दिली, अमृत अनुभव दिला, ज्ञानेश्वरी दिली. आणि शिवबानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. विठोबांनी सांगितलं तो का, अरे हाय ना मी, जा देवा, जाईल बर का, पण 2 गोष्टी द्याव्या लागतील. 1, मृत्यू लोकात मरण नकोस, आणि 2, जर समाजाने त्रास दिला आणि मला जर तुझी आठवण आली तर विठोबा मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. तर जातो तो का. मुरारी कळला, मुरारी कळला, इकडं कळला मुरारी, इकडं नाही कळला, इकडं महिला मंडळ. अहो तुमच्या हृदयातला विषय मुरारी यांना नाही कळायचा, पण तुम्हाला लगे कळेल. लेख म्हणती हा बाबा, हो बाबा, अहो लय मोठं लग्न झालं मैत्रिणीचं. कोण म्हणती, बापाचा आणि मुलीचा संवाद. बाबा अरे लय मोठं लग्न झालं मैत्रिणीचं. बाप म्हणतो बाई काय नाही बाबा, अहो लय मोठा उत्साह, लय मोठं तालुक्यातलं मोठं कार्यालय होतं. आणि खरं सांगू का बाबा, गुलाबजामचं जेवण होतं. आणि एवढंच नाही, एवढा मोठा थाट. आणि काय सांगू बाबा, 50,000ची साडी होती लिकीच्या अंगावर, मैत्रिणीच्या अंगावर. बापाच्या खिशात काहीच नाही बरं, काही रुपया नाही, खिसा फाटलेला आहे विचारायचा. ते म्हणतो ए पुरी का काळजी करते, हाय ना तुझा बाप, तुझं बी लग्न त्याच कार्यालयात करीन बघ. 50,000ची काय, अरे तू बोट ठेवशील ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. पोरगी म्हणते बाबा अरे आपली परिस्थिती नाही एवढी खास, नाही चांगली परिस्थिती, आपल्या हातावलं बोट आहे, आज कमवल तर उद्या खाईल. बाप म्हणतो बाई ते कसं का असाना, पण मैत्रिणीची 50,000ची साडी होती ना बघ, शब्द आहे तुझ्या बापाचा, तू बोट ठेव, ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. आई मोराळी सांगतो बरं का, या बसलेल्या सगळ्या लेकींना लक्षात येईन. कारण सर या जगाच्या पाठीवर बापाचं सगळ्यात जास्त कुणावर प्रेम आहे ते लेकीव प्रेम आहे. आणि लेकीचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावे तर बापावर प्रेम आहे. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. बाप म्हणतो बाई अरे का केविलवारी नजरेने बघती. पोरगी म्हणते बाबा अरे मी सहज बोलले तुम्हाला, तुम्ही खरंच गांभीर्याने घेतलंय. बाई अरे तुझं लग्न माझ्यासाठी गांभीर्यपूर्णच गोष्ट आहे, आयुष्यभर जगायचं कुणासाठी. अरे तुझं चांगलं लग्न व्हावं म्हणून ही राहिलेली सगळी जमीन इकील, पण चांगल्या घरात दिल बघ तुला. खरंच सांगू का, इथं बसलेल्या कोणीही लिकीला इचरा, बापाची परिस्थिती लई भारी नव्हती, पण मुलीचं लई मोठं लग्न करून दिलं बरं का. बिचाराच्या खिशात रुपया नव्हता, बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. काहीच नव्हतं, परिस्थिती भयानक होती, पण बापाच्या हृदयात एक उत्कंठा होती, लेकीचं लग्न मोठं करायचं. म्हातारी म्हणती अहो काय हो, काय नाही, आज पाहुणे बघा याच्यात माझ्या बाईला, हा लय लाडकी बरं का त्याची लेक, आणि चांगला स्वयंपाक कर. अहो ती लय मोठी पार्टी आहे, त्यांचं ना आपली सोयरीक जुळणार का, एवढा हुंडा द्यायला लागेल, नादाला लागू नका, कर्जबाजारी होतात. ते म्हणलं कर्जबाजारी होईल पण माझ्या पुरीला ह्याच घरात देईन. खरं सांगू का, ज्या दिवशी पाहुणे बघा यायचे नाही, आदल्या दिवशी बाप झोपला नाही बरं का. या कुशूनी त्या कुशूनी ह्या कुशू, अहो लाल बुंद डोळे झाले म्हाताऱ्याच्याच. म्हातारी म्हणते अहो इकडं बघणार नाही का, आज काय झालं. ते म्हणतो काय नाही. अहो सांगा ना काय झालं. खरं सांगू का, आयुष्यात तिने चिडचिड करताना, किरकिर करताना, किती बोलताना, आज मात्र रडताना बघितलं नाही, पण आज मात्र त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ते म्हणतो काय नाही ग, जी चिंता तुला आहे ना ती चिंता मला बी, मलाही वाटतंय एवढा मोठा हुंडा द्यायचा आहे, हे पैसे कुठून आणायचे. पण खरं सांगू का, ह्याच घरात आपली लेक गेली ना, हिच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि खरं सांगू का, आपल्या बी जगण्याचं सार्थक होईल. माझी बाई ह्याच घरात गेली पाहिजे, त्यासाठी मी गहाण राहील. घर मायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक पैशासाठी. अंतकरण दाटून आलं, आयुष्यात न रडणारा बाप बसलेल्या कोणीही लेकीला इचरा, बाप हा लेकीसाठी भरपूर रडतो बरं का. हृदय दाटून आलं, रात्रभर झोप नाही. सकाळी पाहुणे आले, चहाचा कप घेऊन गेला. म्हातारी म्हणती नादाला नका लागू, अहो लई मोठी माणसं येते, अहो यांच्या गाड्या घोड्या बघा किती मोठे आहेत, आपलं यांचं जमणार नाही. काय काळजी करू नको. पुरीला जवळ बोलावलं, कसं वाटतो ग लेक पोरगा तुला. पोरगी लाजली ना, ते म्हणतो ह्याच घरात द्यायचं माझ्या बाईला. खरं सांगू का, कर्जबाजारी झाला बरं. काही बसलेल्या तुम्ही 50% मुलींना विचारा, बाप कर्जबाजारी झाला होता तुमच्या लग्ना दिवशी. खरं सांगू का, त्यांनी पायाला भिंगरी बांधली. मी बाप नाही सांगायला बरं का एवढ्या लांबून,
मी मुराली सांगाय आलोय, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले आणि तुने नाही पाणी पाजिले, हे नाही सांगाय आलो एवढं लांबून. आता ट्रेंड बदललाय, मला महत्वाचा विषय मांडायचा आहे. मी नुसतं सुरुवात केली तर बसणारे असंख्य लेकींच्या डोळ्यात आता पाणी आहे. कदाचित काहींचा बाप जिवंत आहे आणि इथं बसले काहींचा बाप गेला असेल, पण प्रत्येकाला आज त्याची आठवण उभी राहील. खरंच आमचा बाप असा आहे. मी वास्तवातला बाप तुमच्या समोर उभा करतोय. ऐका ना मंडळी, हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. ओ बाबा बडबड नका करू. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. आज समजत नव्हतं त्याला काय करावं. अंग थरथर कापत होतं. खरं सांगू का, लय मोठं लग्न केलं लिकीचं, लय मोठं लग्न. ते कॅमेरामॅन म्हणतो, अरे दीदी थोडी स्माईल दे ना चेहऱ्यावर, तो हसत का नाही? ती म्हणते काय नाही. मैत्रीण म्हणते, अरे ते मागाच्यापासून तुला म्हणतो तुझा फोटो चांगला येत नाहीत. काय ग, अरे का तू रडती आज? काय नाही म्हणली ग. अरे पूर्ण मंडपात बघते सकाळपासून, पण आज मंडपात माझा बाप दिसत नाही. आईला म्हणते, माय अरे सांग ना बाप कुठे? आई म्हणते, खरं सांग का पोरी, तुला जशी हळदी लागली ना तसं तुझं म्हातारं जेवलंच नाही. जसं ज्या दिवशीपासून पाहुणे बघायला आले ना त्या दिवशीपासून त्याच्या जीवाची उल घाललंय मोठी आहे. महाराज खरं सांगू का, त्याच्यासाठी डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. आम्ही 35 वर्षाची पोरं मोठ्याने नडताना बघितल्या. लेकराला विचारलं काय झालं, अरे असंख्य लोक थांबलीत बापाला उचला येतो तुझा. अरे घ्याला तुझा बाप. ते म्हणजे महाराज खरं सांगू का हो, मला माहिती आहे शेवटची आंघोळ घालायची, पण आज गाडव्यातलं पाणी बापाच्या अंगावर पडत नाही. माहिती का तर मला आयुष्यभर बनेलवरच बघितला हो बापाला, पण कष्ट करणारा बाप आणि काळी पडलेली पाठ आज दिसली. खरंच बाबा आधी लय आधीच मिठी मारायला पाहिजे होती बापाला. महाराज खरंच आहे, बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात काढतो या, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं आणि माझ्या बापाच्या धोत्राला अरे किती ठिगळं जोडलेलं. हृदय आज हुसपरून आलं. समजत नव्हतं. मोठं मोठी पोरं आम्ही मोठ्याने रडताना बघितल्यात. अब्जाधीश कोट्याधीश पैशावाली लई मोठी पोरं आहो बापाच्या उशाला जाऊन बसती. म्हणलो का रडतोस? म्हणलं महाराज अहो इथं झोपायचा माझा बाप, लई पैसे आले हो मोबाईलवर, पण हा बंगला ज्याच्यासाठी बांधला ना या बंगल्याचं वैभव उपभोगायला आमचा बिचारा बापच राहिला नाही. इथं बसलेल्या कोणाला विचारू का, खरं सांगू का भाऊ, आधीची घरं कुणाची होती, आता तिथे बंगले झाले. आधीची घरं कुणाची होती विचारा, 50% लोकांचा अनुभव आहे. वरतून घर गळत होतं. बिचाऱ्या बापाने लई कष्ट केलं. मी यात इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सॅल्यूट करतो. त्या कुणाच्या घरावर ज्या पोरांनी बंगले बांधलेत आणि जे बांधणार आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन आहे. लक्ष नाही का, सगळ्यांचं अभिनंदन आहे, कारण ते आई बापाचं स्वप्न पूर्ण करणार. महाराज लई मोठं लग्न. आई म्हणते बाई अरे जा ना, तू जेवलाच नाही, अरे जा तुझ्या हाताचे शेवटचे 2 घास भरव बघ त्याला. खरं सांगू का, त्या दिवशी बाप मंडपात नव्हताच. आई त्या दिवशी बाप मंडपाच्या मागं होता. पोरगी मंडपाच्या मागं गेली. आचार्याचे किती द्यायचे, मंडपावाल्याचे किती द्यायचे, कार्यालयवाल्याचे किती द्यायचे, कागदावर हिशोब करत होता. मला मुराली सांगायचं आहे, जवळ आलोय मुद्द्याच्या. आणि मग पोरगी म्हणते बाबा कशासाठी 8 तास? बाप म्हणतो बाई काही नाही रे. अरे बाबा 8 तास कष्ट करताना आता 15 तास कष्ट करायला लागेल. बाई हे आयुष्य तुझ्यासाठी समर्पित आहे. बघ लय चांगल्या घरात दिली तुला, माझं स्वप्न आता पूर्ण झालं. आता या देहातला प्राण सोडायला बाप तुझा कधी बी तयार आहे. बघ हे कधी रडला माहिती का, ज्या दिवशी ही लाडाची लेक सासराला निघाली ना, या जगातला कुठलाच बाप नाही ज्याच्या डोळ्यातलं पाणी आलं नसेल. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आज सासरी निघाली ना, आज हंबाडा फोडून गुराढोरासारखा बाप आम्ही रडताना बघितला. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळून कडकडून पुरीला मिठी मारली. खरं सांगू का, आज गाडीचा दरवाजा लेकीचा नाही उघडला, जावायच्या बाजूचा उघडला. जावाय बापू काळजाचा तुकडा काढून दिलाय, जपा माझ्या लेकीला. खरं सांगू का, जावाय बापूंनी सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघितलं. श्रम लिहिल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. महाराज एखादा बाप दमून यावा आणि दमून आल्यानंतर या लाडक्या लेकीने बापाला मिठी मारावी. खरं सांगू का, जोपर्यंत लाडकी लेक येत नाही ना तोपर्यंत म्हाताऱ्याला जागचा हलवत नाहीत. ते म्हणतात 500 किलोमीटरवर येऊ द्यात, पण बापावर लय पुरीने प्रेम केले, पुरीवर लय बापाचं प्रेम आहे.
अजिबात हलवायचं नाही, आंघोळ घालायची नाही जोपर्यंत येत नाही. खरं सांगू का महाराज, या लेकीने मिठी मारली ना तेव्हा बापाला उचलण्यात आलं. आजपर्यंतचा अनुभव बघा, या जगाच्या पाठीवर असं प्रेमच नाही, मुद्दा संपत आलेला आहे. लई मोठं लग्न झालं. सासराला गेल्यानंतर विठ्ठल बाबा भाकरी टाकायला बसती, बळीदादा भाकरी टाकायला बसती लेक, पण लेकीला भाकरी काय जमाना. चुलीकडं बघायची, दाराकडं बघायची. आज येईल माझा बाप, उद्या येईल माझा बाप, कधी येईल माझा बाप. हातपाय थरथर कापायला लागले. सासूबाई म्हणते, सुनबाई अरे का रडतीस, आईने भाकरी शिकवली नाही का? नाही हो सासूबाई, चांगली भाकरी टाकते. अरे मग अडचण काय? काय नाही म्हणली, या चुलीच्या जाळ्या लागतात ना म्हणून डोळ्यात पाणी येते. अरे तसं नाही सुनबाई, परिस्थिती चांगली आहे, पण तुझ्या सासऱ्याला चुलीची भाकरी आवडते म्हणून तुला इथं बसवलं, बाकी काही नाही. सगळं जिथल्या तिथे, घर मोठे, बंगला आहे आपला, पैसा पाणी सगळं जिथल्या तिथे. अहो सासूबाई तसं नाही हो, खरंच चुलीच्या जाळ्या लागत्या. 15 दिवस झाला आई बाप काय येईना आणि मुलीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. 15 दिवस झालं तरी डोळे भरून यायचे. परत सासूबाई आली, सुनबाई अरे लोक चांगली नाहीत का? मी नाही हो सासूबाई, अहो लय सोन्यासारखी माणसं आहेत तुम्ही. अरे मग रडती का? काय नाही म्हणली, चुलीच्या जाळ्या लागतात. मी बसलेल्या लेकीला इचरण आणि इथं बसलेल्या नाही रडणाऱ्या असंख्य लेकीला इचरण. खरं सांगा, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी होतं का बापाची आठवण येते म्हणून? बापाची आठवण येते म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी होतं. कसा असेल माझा बाप? बापाचा डायबिटीज ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला या लेकीला माहिती आहे. त्याच्या पायाला किती चिरा पडल्या ना या लेकीला माहिती आहे. कोणत्या कप्प्यात कपाटात डायबिटीज ब्लड प्रेशरची गोळी ठेवली ना हे लेकीला अचूक माहिती आहे. बाप जर ॲडमिट असेल ना दवाखान्यात तर 15-20 दिवस महिनाभर बापाच्या उशाला हीच लेक बसली. बापाचं लेकीचं वेगळं प्रेम आहे, अंतकरण भरून आलं. सासूबाई म्हणते, सुनबाई खरं सांग बरं का? नाही हो सासूबाई, चुलीच्या जाळ्या लागतात. बाबा 21व्या दिवशी तुमच्यासारखा बाप असा दारात उभा राहिला आणि बापाने आवाज दिला, हे पुरी येऊ का घरात? एवढंच म्हणावं. परात बी तिथंच, तवा बी तिथंच, पीठ बी तिथंच. धाडकन पोरगी उठली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. आई मी मोराळी सांगतोय, मिठी मारली तशी लेक रडायला लागली. बाप म्हणतो, बाई अरे लोक चांगली नाहीत का? लय कष्टाने लग्न केलंय तुझं, या घरात जावी म्हणून 8 तास केला बघ. लेक म्हणते, बाबा तसं नाही हो, लय चांगली लोक आहेत, पण तुमची परिस्थिती कशी असेल? 8 तास कष्ट करणारा बाप आता 15 तास कष्ट करत असेल म्हणून रडायला आलो. खरं सांगू का, मुद्दा संपलेला आहे. लेकीच्या डोळ्यात बापासाठी पाणी यावं याच्यात नवलच नाही. मुद्दा असा आहे, ऐका, लेकीच्या डोळ्यात बापासाठी पाणी यावं याच्यात नवल नाही. सजना हो, म्हणणं असं आहे, या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत जाणारा विराट कोहली, रोहित शर्मा आम्ही लढताना बघितला, रन खेळताना बघितला. एका रनावर मॅच होती हाय व्होल्टेजची दादा, एका रनावर मॅच होती. या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत पोहोचला, वर्ल्ड कप मिळाला, अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण खरं सांगा ना दादा, तुमचा ना माझा बाप या बांधावनी त्या बांधावनी घाला, हातपाय थरथर कापत होते, उन्हाचा तडाखा होता, सलाईन लावली होती, वेदनाशामक इंजेक्शन घेतले होते. मग मला सांगा, विराट कोहली रोहित शर्मा जर पोचले, जर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या, मग तुमचा ना माझा बाप या बांधावनी त्या बांधाव पोचला, मग त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? जगी यायचा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. आता मात्र लेकीचं हृदय फार आकंतानं रडत होतं. मिठी सुटली साहेब आणि मुद्दा बी संपला. मिठी सुटली आणि आता बापाने मिठी मारली आणि नवनाथ बाबा आता बाप मोठ्याने रडायला लागला. पोरगी म्हणती, बाबा अरे मी रडते पण तुम्ही का रडता? बाप म्हणतो, बाई अरे जेवढी आठवण तुला आली ना तेवढी आठवण मला बी आली रे. कष्ट करून यायचो ना शेतातून, ती तांबभर पाणी घेऊन यायची ना तू, ती लेक दिसत नाही म्हणून घर सुनं झालं, 21 दिवस झालं म्हणून धावत आलो तुझ्याकडं. मुद्दा असा आहे, लेकीच्या डोळ्यात बापासाठी पाणी यावं याच्यात नवल नाही, कारण तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडं जिव्हाळा आहे, तुमच्याकडं प्रेम आहे, तुमच्याकडं वात्सल्य आहे, तुमच्याकडं संवेदनशीलता आहे. हा सगळा भाव तुमच्या अंतःकरणात आहे. तुमच्या डोळ्यात बापासाठी पाणी येणारच आहे, पण बापाने लेकीसाठी रडावं हे मात्र नवल आहे. लक्ष देऊन ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी जगाच्या मालकाला मुरारी म्हणून बोलवावं याच्यात नवल नाही, पण तुकोबारायांची भक्तीतलं सामर्थ्य आणि नामस्मरणाची साधना पाहून जगाचा मालक
तुकोबऱ्यांसाठी मुराडी यावा, हा मुराडी दुर्लभ आहे. विठ्ठला आले जगद्गुरु तुकोबरे इथं आले, समाजासाठी आले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी मला बसल्याने प्रामाणिक उत्तर द्या. तुकोबरे समाजासाठी आले, पण त्यावेळेस समाजाला संत कळले का हो? बाबा त्यावेळेस समाजाला संत कळले नाहीत, आणि साहेब आता संत राहिले नाहीत. आहेत का संत? चुकून एखादा असेल, पण तो सांगणार नाही मी संत आहे, आणि जो संत नाही तोच म्हणतो मला रोज कीर्तन नाही. ऐकलं का तुम्हाला? आम्ही संत आहेत का साहेब? काय वाटतं? अहो आमच्या शर्टाला खिशे आहेत ना, परत जॅकेट घातल्यावर 3 खिशे वाढले, म्हणजे जेवढा फॅन्सी कीर्तन कर तेवढं मानधन मोठे. नाही लक्षात आलं का तुमच्या? आम्ही संत आहेत का? आता मस्त तुम्ही म्हणले महाराज तुमची पावलं आमच्या घराला लागू द्या. अहो पण साहेब आम्ही काहीतरी अपेक्षेने आलो इथं. थोडं जरी कमी पडलं की ड्रायव्हर स्टार्टर आणत नाही, केला इशारा जाता जाता. नाही लक्षात आलं का तुमच्या? अजून हा म्हणजे तसं काय नाही, सगळी मोकळे मनाची माणसं आहेत, वाढून देत्यान पण कमी नाही करायची. हा त्यांना लक्षात आलं आता गणित कसं काय. लांबचा प्रवास आहे, लोकांना वाटतंय बरं कीर्तनकाराचं चाललंय बरं, काही नसतंय बरं. 4 दिवस आले की 5व्या दिवशी तुम्ही गाडी कमी बघत नाही आणि आमच्या फेटे कमी बघत नाही. एवढं सोपं काम नाही. लक्षात नाही का? ज्याचं काम त्यांनीच करायचं असतं. आता लक्षात नाही का? त्या संतांची व्याख्या अशी आहे, आम्ही सदरे घातले, आमच्या सदरेला खिशे आहेत. संतांनी सदरे घातले पण ते बिना खिशाचे होते, ते संत होते. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मस्जिदी तयाची संगती, मस्जिदी तयाची संगती, हा मगवी कमला वाजवा टाळी मग काय. अखंड जया तुझी प्रीती, मस्जिदी तयाची संगती, हा मगवी कमळापती, तुझबानानी कंटाळा, पडोनी राही नत ये ठाई, उगाची संताची ये पायी, अखंड जया तुझी प्रीती. चांगले गाणारे आहेत म्हणून मी म्हणा ना बरं का. चांगले गायक असले की बाबा आम्ही थोडं शांत गायचं असते, नाही तर हे लय रगिले तर कुणालाच म्हणून देत नाही, आणि कुणी म्हणलेलं त्याला आवडत नाही, वाजवण्यावर रागाने बघीन. मग हे बी हुशार आहे, ते म्हणतात तूच तुझं वर फिरत. नाही कळलं का तुम्हाला? तसे त्यांना लक्षात आले ह्यो जरा आपल्या रेंजचा माणूस आहे, त्यामुळे ते बी मोकळे. काय होतं माहिती का? विषय असा आहे, अखंड महाराष्ट्रभर या महाराजांचं काय कोंडी महाराज तुमचं बी धन्यवाद आहे. एखादं नाव येऊ राहतं बरं का. आणि तुम्ही लई महत्वाची, सगळीच माणसं महत्वाची आहेत. काय होतं माहिती का दादा? अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करताना आल्यानंतर तरुणांचा आग्रह असतो, महाराज तुम्ही पहिले छत्रपती सांगा, शंभूराजे सांगा. हे सगळ्यांनी आता आधी सगळ्यांनी युट्यूबला कीर्तन ऐकलंय. कबीर महाराज ऑफिशियल म्हणून इंस्टाग्रामला चॅनल आहे, त्याच्यावर कुणीतरी जाऊन कीर्तन शॉर्ट व्हिडिओ ऐकलेत, आणि त्यांना माहिती आहे शंभूराजे सांगतात, छत्रपती सांगतात, आणि मग गायन बी करायचं आणि राजे बी सांगायचे. दोन्ही नाही एकत्र जमत, कारण की गायनाचं कार्य असं आहे त्याला थोडा स्वर ठेवावा लागतो, आणि छत्रपती सांगायचं म्हणजे हाय स्केलला सांगावं लागतं. मी पकवाजला पांढरी दोनला आणि छत्रपती महाराज डबल स्केल पांढरी चारला. आता मी जर मुळमुळीत सांगितलं, राजे म्हणले बऱ्याच का तानाजी, आणि जरा राजकारणाचं वातावरण आलता का इकडे तरोडाला वगैरे काय चक्कर मारली, राजा यायचं काय नाही हो, पण नेमकं कळानाच कोण कोणाच्या बाजूनी. नाही
असं सांगितलं बोलवील का मला कुणी? छत्रपती शिवाजीराजे म्हणजे तो रुबाब तसा आहे. राजगडावर महासाहेब जिजाबाद महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाना? हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का? हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदरणीय असावी महासाहेब. राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोढाण्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून असंख्य मावळ्यांना सोबत घेत आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. हे ट्रेलर हे पिक्चर आहे बाकी. विठाला विठाला पाच 10 मिनिटं इकडे तिकडे चालते ना का? 11ला सोडायचं शार? नाही नाही चालते. पाय बी दुखले की असं लांब करून बसायचं आणि सारखं मोखर गडाकडे बघायचं नाही. मी कधी कीर्तन संपेल मी संपवतो बरोबर. मला बी माझ्या पायात चिंता आहे. काय ओव्हर टाईमचे पैसे काय मला मिळायचे नाहीत त्यामुळे तुम्ही काय लोड घेऊ नका. पण मी बराबर वेळेत कार्यक्रम करतो. काय होतं माहिती आहे का? तुम्ही जर उरका उरका म्हणले की माझं मन नाही लागत कीर्तना. तुम्ही मोकळ्या मनाने निवासा काही लोड घेऊ नका अजिबात. लक्ष नाही का? सांगायचं तात्पर्य असं आहे जगद्गुरु तुकोबारे आले महाराज. विठोबाने सांगितलं जा तुका येईल मी तुझ्यासाठी. आले तुकोबाराय जनांची समाजाची सेवा करण्यासाठी. तुका म्हणे मज धाडीले निरोपा. खऱ्या अर्थानं समाजासाठी मला विठोबाने पाठवलं. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनाचे सार भो सिंधू त्रिपार. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चिंता समाधान. समाजाला समाधानाचं साधन तुकोबांनी सांगायला सुरुवात केली. तुकोबाने सांगतात अरे समाधान मिळवायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागल. पण खरं सांगा त्या काळात खरंच तुकोबाराय समाजाला कळले नाहीत. मंबाजीनं बाबा तुकोबारांना काठीने मारलं. इतकं भयानक पद्धतीने मारलं. मंबाजी हो मंबाजी तुकोबाऱ्यांना इतकं मारलं की रात्रभर तुकोबाऱ्या झोपले नाहीत. बायकापोर उशाला बसली होती. बायकापोर रात्रभर उशाला. आवली म्हणती महाराज कशासाठी पण मारता करताय? आवले अरे विठोबांनी शब्द दिलाय तो मुराडी म्हणून येणार आहे माझ्यासाठी. आवली म्हणली महाराज अहो तुम्हाला जागचं उठता येईना हो. तुमचे हातपाय थरथर कापतायत. आणि तरी आवले मग निघालो मी मंबाजीकडं. कुणाकडे निघाले? अहो ज्यांनी काठीने मारलं त्याच्याकडेच तुकोबाराय त्यालाची वाटी घेऊन निघाले. आवले आवली म्हणते महाराज मी काहीच बोलत नाही तुमच्यामध्ये. अहो नका जाऊ. कीर्तनात उभे राहिले तुकोबाराय. पांडुरंग ज्ञानी पांडुरंग म्हणी. विठ्ठलाचं भजन तुकोबाऱ्यांनी सुरू केलं. पण विठ्ठलाच्या भजनात तुकोबाराय दंग होत असताना लक्ष मात्र मंबाजीकडे आहे. गेले तुकोबाराय. टाळकरी म्हणतात लक्ष लागत नाही. म्हणजे मंबाजीची आठवण येते. तेलाची वाटी घेतली. मंबाजी दार उघडा. ए तुका कालचा मार कमी एकाच मार खायला आला. मार नाही खायला आलो तुमचे उपकार मानायला आलो. माझे उपकार? अरे काठीने मारलं मी तुला. हो मंबाजी काठीने मारलं ना आणि म्हणूनच उपकार मानायला आलो. तुका अरे काठीने मारल्यावर कोण उपकार मानल का हो? काय वाटतं तुम्हाला? आपल्याला नुसती काठी उगारली तरी उभ्या रस्त्याने जाऊ द्यायचं नाही आपण. काठीने मारलं आणि तुकोबाराय उपकार मानायला गेले. मंबाजी म्हणतो तुका अरे तू खरं बोलतो का रे? हो हो मंबाजी खरंच उपकार मानायला आलो. उपकार यासाठी मानायला आलो की रात्रभर तुकोबा झोपला नाही. लई मारलो मंबाजी. लई जखमा दुखायला लागल्या. रात्रभर बायकापोर रडत होती. या जखमांचा दाह झाला. या देहाचा दाह झाला. खरं सांगू मंबाजी तुम्ही जेवढ्या जोरात मारलं ना तेवढ्या तीव्रतेने जखमा दुखायला लागल्या. जेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या तुम्ही मारल्यामुळं तेवढ्याच तीव्रतेनं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. साष्टांग दंडवत केलं मंबाजीनं. मंबाजी म्हणतो महाराज अहो चुकलं आमचं. हे आवले अरे मंबाजी पाया पडत होताच. आवली म्हणते महाराज एक मंबाजी असे लय आहेत समाजात जे उर फाट्या काळजाचे जे तुम्हाला जगून नाही द्यायचे. नका सांगू यातला देव. आवले मग काय करू? आवली म्हणती प्रपंच करा ना. नको नको मना गुंतू माया जाडी काळाला जवळी ग्रासावया. आवले प्रपंचात मन नाही लागत. हे प्रपंच तुझा प्रपंच अरे तुला दुःख देणार उतार वयात आणि माझा परमार्थ उतार वयात मला सुख देणार. जगद्गुरु तुकोबारांना भगवंताच्या नामाचा छंद दिन रजनी हाची धंदा. माझ्या मनाला गो छंद माझ्या माझ्या माझ्या
नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोचार माझ्या मनाला गोचार ओ नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोचार छंद माझ्या मनाला गो छंद 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 वाजवा टाळी मग काय माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मना तुकोबारांना गोविंदाचा छंद लागला भजन करायला लागले देवी दिला देह भजना गोमटा अखंड भजन करायला लागले आवली म्हणते महाराज अरे नाही येत तुमचा विठोबा आवले अरे तरी शब्द दिलाय मला येणार आहे तो महाराज कुठं चालले महाराज निघाले शिवबाका सराच्या घरी का आवले ती शिवबाका सराची बायको म्हणती तुम्ही काकडत काकडत काकडाला जाता मी तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालते आवली म्हणली महाराज अहो तुमचा काटा काढणार ती तुम्ही तिच्या नवऱ्याला तुळशीची माळ घातली एक तर स्वतःचा संसार बी पाण्यात टाकला आणि तिचा संसार बी आता उद्ध्वस्त केला म्हणजे का अहो एक तर तुम्हाला तुळशीची माळ तुम्ही भजन करता तुम्ही वारी करता त्या बिचारीचा संसार चांगला चालला तिच्या नवऱ्याला माळ घातली त्याला बी वारीला नेलं अहो ती रागावली तुमच्यावर आवले अगं तसं नाही रे बाबा आवली म्हणली आणि खरं सांगू का तुकोबाऱ्यांची बायको बांधायला खतरनाक ओ महिला मंडळ तुकोबाऱ्यांची बायको बांधायला लय खतरनाक होती आणि खरं सांगतो बायको बांधणारी असली की संसाराला मजा आहे काय म्हणणे तुमच्या याच्यावर बायको बांधणारी असली की संसाराला मजा आहे आता आमच्याकडे काय बघू नका आम्ही बांधायला घरीच नसतोय सगळ्या रात्री आता पोचायचं सकाळी गेलो की लेकरं बाळा झोपलेले असतात परत या ठिकाणी पाठे उठून निघावं कीर्तनाला पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध नाही तर काल्याचं कीर्तन तरी लेकरं बाळ झोपलेले असतात एका दिवशी सुट्टी भेटली की लहान लेक माझी 5 वर्षाची अशी निहार तोंडाकडे बघती म्हणलं काय प्रश्न पडला असं बॉईला तेवढ्यात ती म्हणते आई अरे कोण आहे बुवा अरे म्हणलं बाप आहे तुझा आणि कोण आहे काय म्हणे ती लोकांना वाटते बरे कॅल्क्युलेटरच घेऊन बसतात एवढं सोपं नाही दादा अरे ज्याचं त्याला माहिती असते कसं काय गणित ते लक्षात नाही का हा आवली म्हणली महाराज भास्करा तुमचा परमार्थ अहो ती शिवबा कास्तराची बायको अहो ती काटा काढणार बघा तुमचा आवले अरे नाही रो बाबा विठोबानी मला संकेत दिलेत तो येणार बघ माझ्यासाठी नाही महाराज नाही तुमचा विठ्ठल त्या काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि निघाले तुम्ही हे आवले मला बोलायचं ते बोल माझ्या विठ्ठलाला बोलू नको असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा या अवस्थेवर जगद्गुरु तुकोबाराय तुकोबाराय गेले शोभा कासाराच्या घरी शोभा कासाराची बायको गरम पाण्याने आंघोळ घालणार आनंद झाला महाराजांना महाराज आंघोळीला बसते आई लय धन्यवाद ग तुझे खरंच देवासारखी धावून आलीच माझ्यासाठी आईच्या डोक्यातच होतं ह्याचा काटा काढायचा महाराजांचाच महाराज ती मनातल्या मनात म्हणायला लागली माझ्या नवऱ्याला विभाजन नेलं का स्वतःचा प्रपंच उद्ध्वस्त गेला का बसा महाराज आंघोळीला बसा गरम पाण्याने आंघोळ घालते आई उकळतं पाणी केलं तुकोबाऱ्यांनी डोळे झाकले मनोमनी भगवंताचं भजन करायला तुकोबाऱ्यांनी सुरुवात केली आणि हिने उकळतं पाणी तुकोबाऱ्यांच्या अंगावर टाकलं सर्व अंगावर फोड आले आणि तुकोबाऱ्यांच्या मुखातून थेट आवाज जळे माझी काया लागला बोलवा जळे माझी काया लागला बोलवा जळे माझी काया लागला बनवा जळे माझी काया लागला बनवा जळे माझी काया लागला बोलवा
वनमा जळे माझी काना लागला वनमा जळे माझी काना लागला वनमा धावर केशवा माय बापा रे माय बापा माय हृदयातून आवाज माया बापा धावरे केशवा मायबाप आता दिसो ने जना ऐसे करा नारायण तुकोबारायांचं काळीच हे ज्या जनांसाठी आलो ज्या समाजासाठी आलो उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावर पडलं धावरे केशवा मायबापा आता दिसो ने जना ऐसे करा नारायण विठ्ठला काय या तुक्याचा अपराध तरी काय चुकलं का रे येणार होता कोठे गुंतलासी पंढरीच्या राया यावं लागल जी माणसं समाजासाठी कार्य करतात जी माणसं धर्मासाठी कार्य करतात जी माणसं भगवंताचं काम करतात न सांगता तुम्हा कळू येते अंतर भगवंताला त्यांचं दुःख कळत असत काय कुणास ठाऊक सर्वांगावर फोड आले तुकोबारांचे डोळे रडायला लागले आवाज मात्र भगवंताकडे गेला ए देवा अरे आवली म्हणती ते खरंय का ती म्हणती विठ्ठल नाही पण तू शब्द दिलायस मला तू येणार आहेस माझ्यासाठी धावरे केशवा माय बापा माया बापा रे माया बापा रे माया बापा वाह, वाह. रे माया बापा रे माया रे पांडुरंगा पांडुरंगा माया बापा माया बापा माया बापा धावरे केशवा माया वाह, वाह, बापा ओ धावरे केशवा माझा बापा माझा बापा माझा बापा हे माझा बापा धावरे केशवा माझा बाप हे धावरे केशवा माया बापा धावरे केशवा माया बापा जळे माझी काया लागला बोलवा बाबुली जळे माझी काया लागला बोलवा लागला बोलवा हो लागला बोलवा बनवा. धावरे केशवा माय बापा आता दिसो ने जना ऐसे करा नारायणा आवले अरे येणारे विठ्ठल गरुडाला निरोप दिला गरुडा अरे सांग गरुड म्हणतो महाराज माझा वशिला नाही देवापशी मग काय करू गरुडा पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय लक्ष्मीला सांगा मग तुमचं काम झालं बघा
लक्ष्मी आई म्हणती महाराज देव झोपलेत आणि झोपलेल्या देवाला जर मी जाग केलं तर देव मला रागवतील. आई अरे पण माझं दुःख दिसत नाही का विठ्ठलाला? दिसतंय. येणारे देव. मग काय करू आई? तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाला सांगा तुमचं काम झालं. शेषाच्या अंगावर देव विराजमान आहेत. शेषानं शेपटी जरी हलवली तरी देव जागे होतील. शेषा ए शेषा अरे तू उठवशील का रे देवाला? शेष म्हणतो महाराज मी. हो शेषा अरे तुझ्या अंगावर देव विराजमान आहेत, फक्त शेपटी हलव लगेच देव मला घ्यायला येतील. शेष म्हणलं महाराज तुम्हाला एवढं सोपं वाटतं का हो? काल्या मर्दानात चेंडू गेला, पेंध्या गेल्या आणि गडबडी झाल्या आणि मार मला खायला लागला. कळलं ना तुम्हाला? सांग पिंध्या हरीचा चेंडू, सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा सांग पेऱ्या हरिचा हरिचा